यानंतरची बातमी पालघरमधली आहे। देहरजे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनानं खरेदी केलेल्या जमिनीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे प्रकल्प बाधित गावांमधल्या सरपंचांनी केलेली आहे। विक्रमगडमधल्या देहरजे प्रकल्प बाधित 104 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनानं जमीन खरेदीच्या अनुषंगानं खाजगी जमीन मालकांना जाहिरात दिली होती। यासाठी 4 जमीन मालकांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाले असून या 4 पैकी कोणाचीही जमीन खरेदी न करता अर्ज न केलेल्या 5व्या जमीन मालकाची 75 एकर जागा तब्बल 68 कोटींना खरेदी केल्यानं यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार या सरपंचांकडून करण्यात आलेली आहे। पुनर्वसन करताना शासनानं शासकीय जागेमध्येच आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी यापूर्वी प्रकल्प बाधितांनी केलेली होती। मात्र असं न करता शासनानं खाजगी जमीन घेऊन या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला होता। मोठ्या प्रमाणात संगमत होऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला। याच्या संबंधित सर्व अधिकारी, मंडल अधिकारी, कलेक्टर, प्रांत हे सर्वच अधिकाऱ्यांनी संगमताने हा गैरव्यवहार करण्यात आला। याच्यामध्ये याची चौकशी करून त्या नेहल गांधीची संपूर्ण प्रॉपर्टी जे पैसे दिलेले ते रिलीज करून पुन्हा ही मागणी जी आहे पुनर्वसनाची ती जागा रद्द करून पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून तिथल्या स्थानिक लोकांना न्याय देण्यात यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।